मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय। येत्या 30 तारखेपासून म्हणजे 30 मे पासून मनोज जरांगे पाटील हे उपोषण करणार आहेत। पण सगळ्यात जास्त चर्चा सुरू झाली आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत केलेल्या चर्चेची। उद्योग मंत्री सामंत हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घ्यायला गेलेले होते, त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली आणि एकूणच त्याबद्दल सुद्धा चर्चा झाली आहे। कारण आंदोलनाची घोषणा केल्यानंतर शिवसेनेचा एक नेता जरांगे पाटलांना भेटला, त्यांच्यासोबत चर्चा केली। त्यामध्ये काय चर्चा झाली, काय रणनीती आखली गेली याबद्दल सुद्धा सोशल मीडियावरती उलटसुलट चर्चा सुरू आहे। साधारण आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केल्यापासून तर आतापर्यंत त्यांचे टीकेचे धनी हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राहिलेले आहेत। त्यामुळे आता ते 30 तारखेपासून उपोषण सुरू करणार असले तरी सुद्धा शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटाचे दौरे किंवा त्यांना भेटण्याचे सिलसिले आता सुरू झाले। त्यामुळे या निमित्ताने प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय की शिवसेना ही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जवळीक साधते आहे का, जवळीक साधून का असते, संवाद सुरू करण्याचा प्रयत्न हा शिवसेनेकडून सुरू झालाय का, याच प्रश्नांची उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायची आहे। नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर सगळ्यात आधी 30 मे पासून मनोज जरांगे पाटील हे उपोषण सुरू करणार आहेत। पण जी चर्चा आहे, उदय सामंत यांनी त्यांची भेट घेतलेली होती। त्याच्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरचे शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे, तिथले पालकमंत्री संजय शिरसाट, अर्जुन खोतकर, बच्चू कडू जे पूर्वी प्रहार संघटनेचे एक प्रकारे नेते होते, आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि बच्चू कडू आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये संबंध कसे होते, कसे आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। आता भारतीय जनता पार्टीकडून सुरेश धस, नारायण कुचे हे दोन नेते भेटायला गेले होते। अर्थात नारायण कुचेंनी त्यांच्या मुलीच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला ते एक प्रकारे जरांगे पाटलांकडे गेलेले होते। गिरीश महाजन यांचं नाव येतं कारण गिरीश महाजन हे आंदोलनाच्या पूर्वीच्या म्हणजे सुरुवातीच्या काळात त्यांनी मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीमध्ये भेट घेतलेली होती। राधाकृष्ण विखे पाटील जे मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत आणि शासकीय कामकाज म्हणून किंवा सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार राधाकृष्ण विखे पाटील यांना मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करावीच लागते। त्यामुळे मी दोन्ही पक्षातल्या नेत्यांची तुम्हाला नावं सांगितली, पण साधारण सुरुवातीपासून असा एक सूर आहे की मनोज जरांगे पाटील हे शिवसेना किंवा एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सॉफ्ट आहेत आणि म्हणूनच सातत्याने ठराविक काळाने किंवा सतत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते हे मनोज जरांगे पाटील यांना भेटायला जात असतात। ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली कारण उदय सामंत यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटलांची भेट घेतली जेव्हा की जरांगे पाटलांनी आंदोलनाची घोषणा केलेली होती। आता याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा काय आहे की शिवसेना ही मनोज जरांगे पाटील यांच्याशी जवळीक साधून का असते किंवा त्यांच्यासोबत संवाद का कायम ठेवते। आता याच्यामधला पहिला महत्त्वाचा मुद्दा काय आहे की जरांगे पाटलांची नाराजी टाळण्याची रणनीती। आता ज्या वेळेला आंदोलन सुरू झालं, मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन लीड केलं, मुंबईच्या दिशेने निघाले, ते वाशीमध्ये आले, त्यावेळेला त्यांचं उपोषण हे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडवलेलं होतं। त्यांना सरबत दिलं, अनेक प्रकारे त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असं साधारण चित्र होतं। पण आता ज्या वेळेला लोकसभा निवडणूक संपलेली आहे, विधानसभा निवडणूक संपलेली आहे, राज्यातल्या निम्म्याहून जास्त जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक सुद्धा पार पडलेल्या आहे, अशा वेळेला नवीन आंदोलनाच्या माध्यमातून कुठलीही जरांगे पाटलांची नाराजी ही आपल्या पक्षावरती ओढवू नये म्हणून याची काळजी सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने घेतलेली दिसते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की शिवसेनेचा पारंपरिक जो मतदार आहे तो मराठा मतदार आहे, या मराठा मतदाराला दुखावण्याची भूमिका किंवा दुखावण्यापासून एक प्रकारे अंतर राखण्याचा प्रयत्न सुद्धा शिवसेनेकडून सातत्याने केला जातो आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय आहे की सरकारची जी उपसमिती आहे त्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आहेत, जे अर्थातच भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहेत आणि यामध्ये भाजप ही जरांगे पाटलांसोबतची चर्चा लीड करते आहे। त्यामुळं एक प्रकारे भाजप आणि शिवसेना दोन पक्षांमध्ये सुद्धा अनेक पातळ्यांवरती संघर्ष किंवा स्पर्धा आपण ज्याला म्हणू शकतो ती सुरू असते। त्यामुळं विखे पाटील जर जरांगे पाटलांसोबत चर्चा करणार असतील तर मग आपल्याही एका मंत्र्याने चर्चा सुरू करावी असा सुद्धा सूर शिवसेनेचा असू शकतो। कारण ज्या वेळेला जरांगे पाटलांची भेट घेऊन उदय सामंत बाहेर आले त्यावेळेला त्यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलेलं होतं की त्यांच्या काही अडचणी आहेत, त्यांचे काय प्रश्न आहेत ते आम्ही कॅबिनेटमध्ये ठेवू। एक प्रकारे जो प्रस्ताव किंवा जो मेसेज घेऊन विखे पाटील जायचे तोच मेसेज घेऊन आता उदय सामंत हे सुद्धा जाताना दिसतात। यातून शिवसेनेचा आपल्याला एक प्रकारे प्लॅनिंग लक्षात येते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय आहे की आरक्षणावरती शिवसेना हे सक्रिय असल्याचा मेसेज देणं, म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावरती अनेक पातळ्यांवरती चर्चा झाली, पण एकनाथ शिंदे यांनी एक प्रकारे शिवरायांची शपथ घेतलेली होती की मी आरक्षण मराठा समाजाला देईल वगैरे वगैरे। पण आता ज्यावेळेला जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलन करतायत तर या आंदोलनाच्या माध्यमातून सुद्धा किंवा जरांगे पाटील हे आंदोलन करायच्या आधी शिवसेनेचे नेते तिथे पोहोचले आणि आम्ही सुद्धा मराठा आरक्षणाच्या बाबतीत सक्रिय आहोत, सजग आहोत, आम्ही सुद्धा याच्याबद्दल काय आपण म्हणूयात त्याला गंभीर आहोत असा राजकीय मेसेज देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू असल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळामध्ये आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा
मराठा आंदोलन विरोधात जाऊ न देणे हा सुद्धा यामागचा एक प्रकारे शिवसेनेचा प्रयत्न असल्याचं दिसून येतंय. साधारण आपण नेत्यांची यादी जर जी बघितली तर काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट, उदय सामंत यांच्या आधी सुद्धा मनोज जरांगे पाटलांना भेटलेले होते. संदीपान भुमरे सुद्धा आधीच्या पूर्वीच्या काळामध्ये गेलेले आहेत. अर्जुन खोतकर सुद्धा आणि बच्चू कडू सुद्धा अनेकदा गेले आहेत, पण आता ते बच्चू कडू शिवसेनेत आहेत. याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की ज्या वेळेला एकनाथ शिंदेंनी वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मिटवलं, त्यांच्या मागण्या मान्य केल्या, त्यावेळेला शिवसेनेसोबत जरांगे पाटलांचं संघर्षाऐवजी संवादाचं वातावरण निर्माण झालेलं होतं किंवा नातं निर्माण झालेलं होतं आणि तेच नातं पुढे कॅरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न हा शिवसेनेकडून सुरू असल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये आहे. त्यामुळे आता एक प्रकारे एकनाथ शिंदे यांची जी राजकीय इमेज आहे ती इमेज मराठा आंदोलनासोबत जोडली गेली, मराठा आरक्षणासोबत जोडली गेली, जेव्हा की त्यांनी छत्रपतींची शपथ घेतलेली होती. त्यामुळं त्या इमेजला तडा जाऊ नये किंवा एकनाथ शिंदेंनी मागण्या मान्य केल्यानंतर सुद्धा जरांगे पाटलांना सतत आंदोलन करावं लागतंय, हा जो मेसेज आहे तो मेसेज लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून सुद्धा शिवसेनेकडून ही पावलं उचलली जातात का याच्याबद्दल सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. पण याच्यामध्ये असाही अर्थ लावला जाऊ शकतो की जर एवढी सगळी आंदोलन केल्यानंतर सुद्धा जरांगे पाटील ज्या मागण्या पूर्वी करत होते त्याच मागण्या त्यांना आता सुद्धा कराव्या लागतायत, असा जर याचा अर्थ लावला आणि त्यातून काही चुकीचा अर्थ गेला याची सुद्धा काळजी ही शिवसेनेकडून घेतली जाते. पण साधारण आपण जर बघितलं 30 मे पासून मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाला सुरुवात करणार आहेत, उपोषण ते करणार आहेत आणि सोबतच त्यांनी अंतरावली सराटीमध्ये त्यांचं जे उपोषण स्थळ आहे त्याची साफसफाई तिथे करण्यात आलेली आहे आणि त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे. म्हणजे त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यांच्या अनेक मागण्या सरकारकडून अजूनही मान्य करण्यात आलेल्या नाहीये. म्हणजे मराठा आंदोलकांवरती जे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते सरकारने त्यांना आश्वासन दिलेलं होतं की आम्ही ते गुन्हे जे दाखल झाले ते मागे घेऊ, पण ते अजूनही घेण्यात आलेले नाहीये. दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या कुणबी प्रमाणपत्राचा, तो सुद्धा मान्य करण्यात आलेला नाही. सगळे सोयरीचा मुद्दा असेल किंवा मराठा आंदोलनाशी संबंधित जे प्रश्न आहेत, ज्या सरकारने लेखी त्यांना मागण्या मान्य करून दिलेल्या होत्या, त्यांचं असं म्हणणं आहे की ते अजूनही पूर्ण झालेलं नाहीये. पण त्यांच्या या नव्या आंदोलनामध्ये त्यांनी अजून काही नवीन मागण्या सुद्धा ऍड केलेल्या, जसं की त्यांचं म्हणणं आहे की या आंदोलनामध्ये ज्या मराठा आंदोलक जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबातल्या कुणाला तरी एक प्रकारे शासकीय नोकरी देण्यात यावी असं त्यांचं म्हणणं आहे, MIDC वगैरे किंवा सरकारच्या वेगवेगळ्या भागांमध्ये. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन, त्यानिमित्ताने उपस्थित होणारे प्रश्न, सरकार विरोधात एक प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी ठोकलेला शड्डू आणि एकूणच शिवसेनेचे नेते म्हणजे खास करून उदय सामंत यांनी त्यांना भेटायला जाणं यावरून सुरू झालेली चर्चा, याबद्दल चर्चा करणं गरजेचं होतं. तुम्हाला या सगळ्या प्रकारांबद्दल काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.